आपली आई काय म्हणायची, तोंडातून निघालेला शब्द एखाद्या बाळासारखा असतो, तो परत मागे नाही घेता येत. म्हणूनच बोलताना किंवा रागावताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करावा माणसाने. हे बघ बाळा, तुझं गिल्ट कसं कमी होईल मी नाही सांगू शकत, पण एक गोष्ट सांगू शकते. बघ, तू जर माझं ऐकलंस तर तुलाच शांत वाटेल. सांग ताई, सांग सांग, तू सांगशील ते करेन मी. मग सांगते. ते बघ काव्या, या घराने याआधी कधीच पाहिलं नाही अशी गोष्ट या घरात झाली पहिल्यांदा. आई खूप डिस्टर्ब झाल्यात काव्या. जेव्हा घरातली करती स्त्री नाराज असते ना, तेव्हा अख्खं घर नाराज होतं. तसंच आता हे सगळं घर नाराज आहे, दुखावलेलं आहे, भांबावलेलं आहे. एक छोटंसं काम करशील, कोणी तुझ्याशी काही बोललं, उलटसुलट जरी बोललं तरी रिॲक्ट व्हायचं नाही प्लीज. या घरातले क्लेश आणखी वाढू देऊ नकोस काव्या. अगदी थोड्या वेळा करतं, मी पूजेला जाऊन येईन ना. प्लीज तसं नको. चेहरा बघ थकल्यासारखा झाला, आराम करतेस का? त्याने काही नाही होणार. कितीही काही केलं तरी डोक्यात सतत जीवाचेच विचार आहेत. तू जरा डॉक्टरांना बोलवून घे ना, त्यांना एकदा चेकअप करू दे. रात्रभर पट्ट्या ठेवल्यामुळे ताप आता नाहीये, पण जीवाचा शुद्धीवर यायला हवाय. माझ्या वटपौर्णिमेच्या पूजेला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण जीवाला जोपर्यंत शुद्ध येत नाही ना, तोपर्यंत मला काही करणार नाही. मी काही त्याला सोडून कुठे जाणार. वहिनी काळजी करू नका, मी आहे पाहते, आम्ही बसून त्याच्याजवळ, तुम्ही नका काळजी करू. कशाला? तुम्ही कशाला? त्या काव्याला बसू देत ना जीवापाशी. तसंही ती वटपौर्णिमा साजरी करेल असं मला तरी वाटत नाही. त्यासाठी नवरा लग्न याला काहीही महत्व नाही. म्हणून म्हणते मी ती काव्याला जीवाच्या जवळ बसू. हो सुताई, आधी तर घरात एवढं सगळं सुरू आहे, त्याच्यात नवीन विषय कशाला काय तुम्ही मला कळतच नाही. नवीन विषय? हा नवीन विषय मिथून. विषय ना जुनाच आहे रे. अरे लग्नाला 1 महिना झालाय, पण त्या काव्याने अजूनही लग्न ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. खरं तर आजचा दिवस प्रत्येक सवाष्णीसाठी किती महत्वाचा असतो. ती मनोभावे नवऱ्यासाठी पूजा करते, पण काव्याला त्यातलं काही काय म्हणतो, मुलाच्या संसारात आपण ढवळाढवळ करायला नको. ढवळाढवळ काय यार? मिथून मावशी आपलीच मुलं आहेत ती, आणि खरं तर त्यांच्या आयुष्यात अजून अजून आपण ढवळाढवळ करायला हवी. त्यांच्या बायकांवर सोडून दिला आणि सुंदर सुरेख सात्विक दिसत आहे. वसवात्या, तुझ्या क्रायटेरियानुसार ह्या एक उत्तम जोडीदार आहेत. माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करायला तयार झाल्यात, सिद्ध केलं त्यांनी. बरोबर ना रम्या? पुढे आता होत ना रे. डोळे पण आईकडे बघ ना.